हाय, आम्ही निघाले आहोत अक्कलकोटला. आज आम्ही अक्कलकोटला जाणार आहोत. हे बघा, आमचा सगळा पसारा चालू आहे. हे सगळं पॅकिंग करायची आहे आणि मग आम्ही अक्कलकोटला निघणार. 6ची गाडी आहे, पण ते येईपर्यंत 7 वाजणार. आम्ही आज अक्कलकोटला. तुम्ही पण चला, आपण भेटू अक्कलकोटला. आम्ही आता निघालो आहोत सोलापूर देवदर्शनासाठी. आमची फॅमिली आहे, मुलगा, मी आणि आमची लाडोबा तिथे बसली आहे. पुढे मिस्टर आहे आणि ओला बुक केली होती, तर ते कुठे थांबायचं, गाडीने कुठे थांबायला सांगितलेलं तर काही कळतच नव्हतं. मग सगळ्यांची गडबड चालू होती. आम्ही आता उतरलो, जिथे सांगितलं होतं तिथे उतरलो, पण त्यांना वेळ होतं. पण आम्हाला काय करत होतं, तुम्ही निघालात नाही का, तुम्ही ते ग्रुप असतं ना, ते टूर अँड ट्रॅव्हलचं. तर मग आम्ही इथे उभे होतो. विक्रोली जोगेश्वरी लिंक रोड आहे ना, तिथे उभे होतो. आम्ही उभे राहून 35 मिनटं झाले. त्याच्यानंतर मग बस आली. ही आमची बस आहे आणि तिथे गाडी वगैरे धावत होती ना, तर आम्हाला जास्त शूट नाही करता आलं. ही आमची बस आली आहे. आता आम्हाला धावायला लागते बस धरायला, कारण गाडी जास्त उशीर थांबू शकत नाही, कारण ते ATC वगैरे असतात ना. तर थोडे लवकर त्याने गाडी थांबवलेली. सगळ्यांना हात दाखवलं की या लवकर. माझ्या हातात कॅमेरा होता, तो कसं ते उलटा झालं, मला काही लक्षातच नाही. असं शूट झालं आणि मी चालूच होता. तर मी सगळे बसलेले, सगळे आम्ही आतमध्ये आलो. कसं एक तर सामान होता, तो ते बोलले सामान घेऊनच बसा, नंतर अजून पुढे जाणार ना, तर मग नंतर तुमचं सामान डिकीमध्ये घालतो. तर आमच्या हातात सामान, मोबाईल सगळं होतं. मुलगी बसली आणि मिस्टर बसले तिथे, मुलगा आणि मी मागे. असं आम्ही तात्पुरता बसतो, नंतर ॲडजस्ट व्हायचंच होतं. तर मग आमची स्वारी निघाली, सोलापूर देवदर्शन. खूप दिवस झाले, जायचं होतं, मला टाईमच नाही आणि ह्यांना वेळ पण नसतो. आणि श्रावण होता ना, ते बोलले जाऊन येऊया, देवदर्शन करून येऊया. आम्ही बसतोय, मुलगा आणि मी. मागच्या साईडला मिस्टर आणि पुढच्या साईडला मिस्टर आणि मुलगी बसले. हे आम्हाला किट दिलं, त्याच्यामध्ये त्यांचं बॅच होतं. शॅम्पू, कोलगेट आणि साबण होते छोटे आणि त्यांचं किट होतं. हे बॅच होतं. हे बॅच घालणं कंपल्सरी होतं, कारण कोण कुठे हरवलं, मिस झालं तर कुठे हे करायला नको, शोधायला नको. बॅच बघितलं की आम्ही सगळे बॅच, 2 गाड्या होत्या त्यांच्या. एक ठाण्यावरनं सुटली होती, एक जोगेश्वरीवरनं, जी आम्ही धरली. ठाणेवालीची मग लांब होणार ना आम्हाला, तर आम्ही इथूनच बसलो जोगेश्वरीवरून. आमचं बॅच होतं. बॅच घालणं कंपल्सरी होतं येईपर्यंत. आता जे घातले ते येईपर्यंत 2 दिवस आमच्या घरातच राहणार होतं. मिस्टर माझ्याकडे आले, आम्ही गाडी चेंज केली, जागा चेंज केली, कारण आमचं सामान सगळं डिकीमध्ये टाकलं आणि आम्ही बसलो. आता बसून कंटाळा येत होता. मला वाटलं AC बस आहे तर पिक्चर वगैरे असतं, पण पिक्चर वगैरे नव्हतं आणि रात्र पण होती ना, तर मग कंटाळा पण येत होता. कोणाशी काय बोलणार, पिक्चर काय. मग मी तर झोपतच होते. मिस्टर म्हणजे तू घोरत होती, तुला काय लक्ष होतं का? मी म्हटलं नाही, माझं काय लक्ष असणार, एकतर मी एवढे दमलेले, सगळं पॅकिंग करून. इथं कुठे जायचं म्हटलं तर किती हे होते, झंझट मारे, हे करा ते करा, ते ॲडजस्ट करा. एकदा आमचा बोका होता, त्याचं मग त्याची काळजी होती. तो त्याला मी इथेच ठेवून गेलेलो बाहेरच, आणि त्याला कोणी सांगितलं होतं जागा करून. ही आम्हाला जेवायला थांबलेली 11 वाजता. टूरवाल्यांचंच होतं, हे पण टूरवालेच आहेत. मिस्टर आणि मी बसले जेवायला. मुलं तर नव्हती म्हणजे जेवायला नाही बसली. हे तिथे सगळं मॅकडॉनल्ड आणि हे सगळं होतं ना, हे सगळं भारी स्टारबक्स आणि KFC. मग पुलाव कसा खाणार, ते व्हेज पुलाव होते. पण मग ते पण आले, पैसे घेतले पप्पाकडून, स्टारबक्समध्ये गेले, काय ना काय खात होते तिथे. आणि चांगलं हॉटेल होतं, पण त्यांनी हे अरेंज केलं होतं. आणि झोप पण एवढी होती आणि दमायला पण एवढं झालं की मग ते इकडे तिकडे बघून आम्ही हे बोलले तू जा, तुला काय पाहिजे तर खा जा. आम्ही म्हटले नको, आता कुठे जाणार. आमचे व्हेज पुलावच खाल्लं थोडंसं, आणि रायता, व्हेज पुलाव, पापड होता, ते आम्ही खाल्लं. आणि मुलांचं तर चालू होतं काय ना काय, आणि चटापटा घेतला. मग आम्ही खायला मुलं आलेत आता. यांचा उपास पण होता ना, म्हणजे उपास सुरू झाला
शनिवार लागला अच्छा तू होता. तिकडे बघते. पॉपकॉर्नचा बॉक्स घेतलाय बाईने आमच्या. स्टारबक्सची कॉफी प्यायली आणि काय चिक्की शेंगदाणे वगैरे असं घेतलं. ते आहेत ना. ते उपासाला खायला आहे ना बस. आणि मग आम्ही गाडीमध्ये मूग डाळ पण घेतली. मूग डाळ चालते ना उपासाला. मूग डाळ घेतली आणि शेंगदाणे. वाईनचं आमचं स्टारबक्सचं हे घेतलं, कॉफी घेतलेली ती झाली पिऊन. आणि आता तो टम्बलरवरून पॉपकॉर्न घेतला आहे हे बघा. आणि तो माझ्या हातात दिला, तिला धरायला नव्हतं. आणि ते त्याच्यामध्ये स्वीट कॅरमेल होतं ना आणि एक चीज होतं, दोन्ही मिक्स होतं. तर मी कॅरमेल शोधून शोधून खाल्लं. टाइमपास. मुलं ते शोधते बरे, ते खारट लागते. कॅरमेलचं होतं ते बटर असं काहीतरी होतं. कॅरमेल होतं तर मी खाल्लं, ते गोडगोड लागत होतं, मी खाऊन टाकलं. आणि सकाळी उठून हे शोधते कॅरमेल कुठे आहे. हे बोलले की मम्मी खात होती रात्रभर. मी सगळं संपवून टाकलं. मस्त होता. माझा झोप आली आहे, कंटाळा पण येत होता. आता काय फिरायला वगैरे नव्हतं. मग ते आम्ही झोपलो, मिस्टर सगळे झोपले. सगळे गाडीमध्ये झोपले, मिस्टर पण झोपले. मला झोप लागत होती, म्हणजे मध्ये मध्ये मी उठत होते. एकदम गाढ झोप लागत नाही ना. सगळे झोपले गाडीमध्ये आणि सगळे दमलेले. मी जागी आहे, सगळे झोपले. आणि मला कंटाळा येत होता ॲक्च्युली, पण तरी कुठे जाणार कंटाळा येऊन. पण हे पंढरपूरला आमचं आगमन झालं. सकाळची वेळ म्हणजे किती वाजलेली, 6:30 वाजलेली वाटतं. हां 6:30 वाजलेले. पंढरपूरला आम्ही पोचलो. पंढरपूरला आमचा हॉल होता, फर्स्ट हॉल. तिथे सामान वगैरे ठेवून त्या हॉटेलमध्ये भक्तिनिवास होता, तिथे सामान वगैरे ठेवून आम्ही निघणार होतो. तर आता पोचलो. सकाळचीच वेळ होती म्हणजे काय गर्दी नव्हती. मस्त दिसत होतं पंढरपूर. मी पहिल्यांदा बघितलं, छान होतं पंढरपूरला आम्ही पोचलो. तिथे थोडा पाऊस पडत होता. सकाळी काय एवढं लक्षात नाही आलं, कारण आमची ते AC बस होती ना. बाहेर बघितलं तरच कळायचं, नाहीतर मग आतमध्ये काय समजायचंच नाही. आता आमची काय म्हणतात त्याला, रूम, आमची बिल्डिंग खूप पुढे होती. आतमध्ये मिस्टर उठले, आता पाणी वगैरे पित आहेत. त्यांना खाली जायचं ना, सामान वगैरे काढायचं, म्हणून ते आता तयारी करतात खाली जायची. आम्ही सगळे खाली जमा झालो. 2 बस होती ना, एक ही बस, मागे बस होती. सगळे आम्ही ते जमा झालो. म्हणजे इन्स्ट्रक्शन देतात ना, काय करायचं आहे काय नाही करायचं आहे, म्हणजे फ्रेश व्हा, मग किती वाजता भेटायचं आहे, नाश्ता वगैरे काय, ते सगळं सांगत होते. ते सगळं घेतलं, चावी घेतली आम्ही आणि मग आपापल्या रूममध्ये गेलो. माझ्या लक्षातच नव्हतं, मिस्टरमध्ये वगैरे लागते एवढं पाणी नंतर घेऊया. आणि त्यांचं ऐकायचं होतं ना, मग आम्ही ऐकत राहिलो. मग आपलं सामान घेतलं आपापलं आणि आम्ही रूममध्ये आलो. रूममध्ये येऊन फ्रेश होऊन परत निघायचं होतं, म्हणजे काय आराम करायला नव्हतं. तरी मी लोळतच होते. दुसरी गाडीतून पण उतरतायत, आमच्या गाडीतून उतरतायत. आमची एक गाडी होती ही या रंगाची आणि एक व्हाईट रंगाची होती, ती मागे उभी राहिली. ती मी नाही शूट केली. ही आमची बिल्डिंग आहे, भक्तिनिवास. सगळ्यांचे झोप मोड झाले, ते सगळे झोपेतच आहे, मुलगी मुलगा सगळे. हे आम्ही इतर रूममध्ये आलो. हे आमचं कॉरिडॉर आहे, हे आमचं रूम होतं. रूममध्ये त्याने सांगितलं लाईट तिथे बाहेर असते स्विच, पण ते खूप वरती होतं, ते काय आम्हाला दिसलंच नाही. आम्ही आतमध्ये गेलो तर सगळं काळोख. ते बोलले की काय अरे बापरे लाईटच नाही आता, कारण ते मोबाईल चार्जिंगला पाहिजे ना. आणि गिझर होतं त्यांचं, मग गरम पाणी कसं भेटणार. ते आंघोळ करून या म्हटलेलं 9 वाजता आणि आम्ही किती वाजता पोचलो, आतमध्ये जाईपर्यंत 7 वाजले, 7 का 7:30 झाले. आता एवढं 1-1.5 तासात कसं होणार. तर मोबाईल पहिला चार्जिंगला करायला पाहिजे ना. आम्ही लाईटचं बटनच शोधतोय, काय सापडतच नव्हतं. परत मी कॉल केला तर वरच्या दार उघडलं तर बाहेरच्या साईडला ते होतं एकदम वरती. तिथे आम्हाला मग ते लाईट भेटली. मग लाईट लावली. पहिल्या सगळ्यांनी मोबाईल चार्जिंग केलं, ते मेन असतं ना मोबाईल चार्जिंग, ते मेन केलं. मस्त होतं. 5 बेडचं होतं
आम्ही चौघे होतो, एक तरी कमीच होता. आम्ही जरा सामानच ठेवलेलं एकावरती. कुठे आहे स्विच? हेच आहे ना. शोधते अजून शोधते. मग आता बाहेरच्या साईडला पण ते बाहेर एकदम वरच्या साईडला होतं ते. शोधकामच चालू आहे, कारण मोबाईल चार्जिंग नाही तर मग काय पुढचं काय होऊ शकत नाही. हे टॉयलेट होतं, हे होतं असं, रूम वगैरे सगळं स्वच्छ होतं, असं काही नव्हतं. आता नाहीये. बाकीचं पुढच्या भागात आम्ही फ्रेश होणार आणि मग नाश्ता करायला जायचं.